पंढरपूर तालुक्यात उत्कृष्ट आरोग्य सेवेचा पुरस्कार प्रदान तालुका आरोग्य अधिकारी एकनाथ बोधले यांनी स्वीकारला पुरस्कार। महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा उत्कृष्ट आरोग्य सेवेचा पुरस्कार पंढरपूर तालुक्यात प्राप्त झाला। तालुक्याचे आरोग्य अधिकारी एकनाथ बोधले यांनी हा पुरस्कार मुंबई इथं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या शुभ हस्ते नुकताच स्वीकारला। या प्रसंगी सिव्हिल सर्जन डॉक्टर डोईफोडे मॅडम, डॉक्टर महेश सुडके, डॉक्टर विजयकुमार सरडे तसेच आरोग्य राज्यमंत्री बोर्डीकर, आयुक्त, संचालक व अधिकारी वर्ग उपस्थित होता। भक्ती विठोबाची सेवा आरोग्याची या अंतर्गत हा पुरस्कार दिला जातो। भक्ती विठोबाची सेवा आरोग्याचा उपक्रम दरवर्षी आषाढी यात्रेदरम्यान देहू आळंदी ते पंढरपूर या मार्गावर आरोग्य सुविधा देऊन राबवला जातो। या उपक्रमांतर्गत या मार्गावर विनामूल्य आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली जाते। आरोग्य तपासणी, औषध आणि आपत्कालीन सेवा उपलब्ध करून दिल्या जातात। या मार्गावर आरोग्य दूत तैनात करून जी पावलं चालती पंढरीची वाट, आरोग्य दूत देईल आरोग्यास साथ या उक्तीप्रमाणे आरोग्य दूत कार्य करत असतात। याचवेळी वारीत होणाऱ्या आजारांवर तात्काळ निदान आणि मोफत औषधं पुरवली जातात। वारी दरम्यान स्वच्छतेबाबत आणि साथीच्या आजारांबाबत वारकऱ्यांमध्ये जागरूकता पसरवली जाते। या उपक्रमांतर्गत पंढरपूर तालुक्यात उत्कृष्ट आरोग्य सेवेचा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता। हा पुरस्कार पंढरपूर तालुक्याचे आरोग्य अधिकारी एकनाथ बोधले, पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक विजयकुमार सरडे आणि त्यांच्या साथीदारांनी मुंबईत स्वीकारला। राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। या पुरस्कारामुळे पंढरपूर तालुक्याची मान उंचावली आहे। येथील आरोग्य विभागात मोठं चैतन्य पसरलंय।